करतो. कसं आहे ही ताई, तुम्हाला माझी जर कहाणी सांगितली तर तुम्ही म्हणशील खरंच काय कहाणी सांगते. तर या पहिल्यांदा माझं मालक वारलं तेव्हा लॉकडाऊनमध्ये, दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये माझं मालक वारले. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये मालक वारल्यानंतर आम्हाला खायची मुश्किली झाली. मुश्किली झाल्यावर मी माझं मालक भाजीपाला आणून देत होतं. मग आम्ही दोघं विकत होतो. मग इकता माझं मालक अटॅकने गेलं. अगो बाई, अटॅकने गेलं म्हणजे अचानकच गेलं. त्यांना कोरोना झालता का? नाही, कोरोना नाही, काय नाही, अटॅकने गेलं. मग दुपारी त्याची कणकणी आली म्हणून मी दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेलं तर मला म्हणले की मला कणकणी आली या. तर मी म्हणलं बरं, म्हणलं काय नाही, म्हणले जावा दवाखान्यात. दवाखान्यात गेलो, इंजेक्शन मारलं, 5 दिवसाच्या गोळ्या दिल्या आणि डॉक्टरने सांगितलं सोनोग्राफी एक्सरा काढा. मग मी पोराला लावून दिलं. पोराला लावून दिलं तर पोरगं घेऊन गेलं. पोरगं घेऊन गेलं नाही, पोरगं परत घरी आलो झोपले तर माझा नातू माझ्या मालक घेऊन झोपले आणि मी भाजी विकायला गेले शाहूनगरला. भाजी विकायला शाहूनगरला गेले तर माझ्या मालकाच्या जरा नॉर्मल छाती दुखायला लागल्यानं माझ्या मुलीला कंपनीतून बोलवून घेतली की आय माझ्या छाती दुखते, मला दवाखान्यात नेलं. माझी पोरगी पळत आली, त्यांना दवाखान्यात नेलं. मग चांगल्या दवाखान्यात नेलं तर म्हणले मला काय झालेलं नाही, म्हणले माझ्या नुसतं मामूली छातीत दुखतंय आणि ह्या दवाखान्यात जर नेलं तर इथं 1 दिवस नेलंच तर लाखभर रुपये इथं डॉक्टर घेईल. मला काय झालेलं नाही, मला वायसमला नेऊ. मग वायसमला नेलं तर तिथं करुण्याची लोक होती. मग पोरगी म्हणली पप्पा करुण्याची लोक आहेत. मग दिवाय पाटलाला नेलं तर आमच्यापाशी 1 रुपया नाही. मग परत पोरगी आमची गेली तर त्यांच्या छातीत लय दुखायला लागलं. पोरगीला माझ्या म्हणायला लागलं की वाईट वाटतं ना एवढं काय, म्हणजे खूपच वाईट होतं सांगतात. तर पोरगीला म्हणले की काय नाही, मी पैसे तुला देतो, घरी गेल्यावर ना मला पैसे घाल तू. माझ्या पोरीनं कंपनीतनं लोन मागून घेतलं आणि 20,000 दिवाय पाटलाला डिपॉझिट भरलं आणि मी घरी आले तर जाऊ द्या. अहो तुमचं एवढं इथं कष्ट पाहून आणि तुमच्याकडे मलाच असं हे वाटलं की एखाद्या स्त्रीने किती संघर्ष केला. मग मी घरी आले. मी घरात बसले त्यांना ॲडमिट केलं. माझं पोरगं झोपलं. मग झोपल्यावरनं गेले मी दवाखान्यात. पोरगी मला म्हणली काय नाही, म्हणली ये तू, म्हणली आणि पप्पाला लय जास्त झालं. मग मी पिशवी घेतली, बिछाना भरला, जेवण घेतलं आणि दवाखान्यात गेले तर आमच्या मालकाला लय जास्त झालं. असं जास्त झालं ना तर छातीत दुखायला लागलं, चपकं यायला लागलं छातीत. मग मी असं पाठीला असं मी धरलं त्यांच्या आणि असं यायचं. मग म्हणायचे शोभे सांग ना डॉक्टरांनी गोळी द्यायला, शोभे सांग ना डॉक्टरांनी इंजेक्शन द्या. डॉक्टर लोक काय बघिना झाले ते त्यांना का तर डॉक्टर लोक म्हणे की ह्यांना करोना झाला, पण करोना बिरोना काय नव्हता. मग म्हणल्यावरनं एक गोळी दिली आणि त्यांना 4थ्या मजल्या नेलं आणि मला खालीच ठेवले. मग माझी मुलगी आणि माझा मुलगा गेला 4थ्या मजल्या. त्यांना ॲडमिट केलं मी खालीच बसले. तर आमचं मालक गेलं एका लिफ्टनं दुसऱ्या लिफ्टनं फिरीत आलं. मी वॉचमॅनला कशी होती, वॉचमॅन साहेब आमच्या मालकांना काय होईल का हो. तर वॉचमॅन काय म्हणला, अहो ताई काय नाही तुमच्या मालकांना होणार, तुमचे मालक चांगले आहे ती आणि तुमच्या मालकांना काय होणार नाही. ही लोक करोनाची सिरियस होती म्हणून ती मेली. मग मी तिथंच बसले. मग परत आमचे मालक म्हणले पोरांना डाळ भात चारला आणि आमचे मालक म्हणले पोरांना की जातो खाली ती भिल, खाली जाऊन झोपा. मग आम्ही खाली नाही झोपला, आम्ही घरी आलो तर डॉक्टरांनी सांगितलं सोन्या, डॉक्टरांनी सांगितलं की काय नाही म्हणले जावा म्हणले आणि जर तुमच्या मालकांना जर जास्त झालं तर तुम्ही 50,000 रुपये घेऊन यायचं आणि जर नॉर्मल झाले तर 1 रुपया घेऊन यायचं नाही. बरं, मी 50,000 रुपये रात्री जमा केलं 12 वाजेपर्यंत घेऊन मी उशाला झोपले. मग रात्री 2 वाजता फोन आला की तुमच्या मालकांना जास्त. आम्ही रात्री 2:15ला 2ला आम्ही निघून गेलो तर आम्हाला 2:15 झाले. दिवाय पाटलाला जास्त तर गेलं तर आमचं मालक मिळेल रक्ताचे.
मग आम्ही तिथून आलो, आम्ही अनास महाग झालो, आमची परिस्थिती नाजूक झाली, एकदम नाजूक झालं. मग आता खायचं काय, आम्हाला लोकांनी शाहूनगरला मदत भरपूर केली. हे इथं बसून आम्हाला शाहूनगरच्या लोकांनी लय मदत केली. मग मदत केल्यावरनं मग परत 6 महिन्याने माझ्या मुलाचं लग्न ठरवलं आणि जाऊन मी गावाला लगीन केलं. मग लग्नाला 4च माणसं, लय माणसं नव्हते. मग आम्हाला गावात म्हणजे ती कुणी इथं बोलवायचं नाही, कुणी सांगायचं नाही लग्नाला. मग मी 4 माणसं घेऊन गावात दारात जाऊन लग्न केलं आणि मग आम्ही आलो. मग आम्हाला शाहूनगरच्या लोकांनी मला सगळं पुरवलं. मला गहू ज्वारी, मला मी धुण्या भांडी करत होते ना, मग मला त्या लोकांनी मला मदत केली. मला धान्य बिन्य मला दिलं त्या लोकांनी. मग दिल्यावरनं मग मी परत काय करायचं, पैसा पाणी काहीच नाही. मग मी भाजी आणायला जायचं. मग मी 6 महिने भाजी रडत आणायला जात होते गाडीवरनं. मग मला रडत आणायला जायचं. मग मला होईना, माझे गुडघे ही लय दुखायला लागले, गुडघे ही लय दुखायला लागल्यानंतर आता काय करायचं. मग परत ह्यो धंदा टाकला तर धंद्याला पैसे नाही ते. मग एका मुसलमानाच्या माणसाने मला मदत केली. मग माझ्या मुलांनी रस्त्यावरल्या फळ्या आणून का नाही, एका फळीवर आम्ही असं चार बाटल्या आम्ही मांडल्या बिस्किट गोळ्याच्या, आणि त्याच्यावर ही प्रगती मी केली. बापरे, तेव्हापासूनचा आणि अजून मी 4 वर्ष झालं दिल्याला फिश टँक आहे ना, ते माझ्या पोराला मित्राने दिल्याला अजून मी कलिंगडाचा धंदा करते. आणि त्यातनं मी अतिक्रमणी त्रास दिला तरी थोडंफार मला अतिक्रमणी बी मला मदत केली. बघा, यांनी जो फळीवर असं ठेवून म्हणजे 4 बिस्लरीच्या बाटल्या आणि बिस्किट पुड्यांवर चालू केलेला. सध्या माझा हे टेबल आहे. हे टेबल मला एक जणाने टेबल दिला, एक जणाने मला जोडून दिलं, एक जणाने मला खाली फळी टाकून दिली. ह्यो 4 जणाचा ह्यो टेबल आता सध्या माझ्याकडे आहे. बापरे, हे मी आणले त्या फळ्या ही रस्त्यावर पडलेल्या आणल्या. यांनी या फळ्या रस्त्यावर पडून आणून. मग मी चहा करते, मी वडापाव करते. अजून तरी काय मी श्रीमंत नाही, मी अजून गरीब आहे. माझ्यापेक्षा आता मी रोज करते, मी खाते, बस. ह्याच्या पलीकडे माझ्याकडे काय नाही. पण तुम्ही स्वतःचं घर आहे, मला एवढंच आहे. मनाने खूप श्रीमंत आहात. मी माझ्या स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने मी खरंच खूप श्रीमंत आहे. मी स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने आणि यल्लामाच्या कुळदैवत खंडोबा आमचा आहे. तुमची प्रगती अशीच होत जावं वरचेवर. कारण जर 4 बिस्लरीच्या बाटल्या आणि बिस्किट पुड्यावर चालू केलेला त्यांचा बिझनेस इकडे दाखवा. आता बघा, हे कलिंगड चालू आहेत. आणि तो फिश टँक होता का मित्रांनी दिलेला? मित्रांनी दिलेला तो फिश टँक होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे चालू केलेलं ही बी माझ्या मित्राच्या पोरानेच दिलेला आहे सगळं, टेबल बिबल सगळं. आणि ही माझ्या पोरांनी रस्त्याला पडलेले ही फळ्या आणून आम्ही ही मांडलंय. अरे बापरे, हे सगळं मला गॅसपासून मला लोकांनी दिलंय. मला कढईपासून मला लोकांनी मदत केली. तुम्हाला खरी सांगते, प्रत्येकाने जर एकमेकांना अशी थोडी मदत केली तर मी म्हणत नाही की त्यांचं आयुष्य खूप असं आपण मोठेपण किंवा काही होईल, पण प्रत्येकाने जर एकमेकाला मदत केली खूप गरज असताना, तर त्यांचं आयुष्य हे थोडंफार सोयीस्कर तरी होईल आणि माणुसकी जपली जाईल. माणसांनी माणसासाठीच मदत करणं हे आजकाल काळाची गरज आहे आणि माणसांनी एकमेकांना मदत करणं ही खूप म्हणजे महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यावरनं तुम्ही आज एवढं तिकडे वडापाव करता, तिकडे कलिंगडचं आहे आणि आज थोडंफार काय नाही समाधानी आहे. स्वामी समर्थाच्या आशीने मी हाही कष्ट करते. मी बँक बॅलन्स नाही, मी काय नाही, मी रस्त्यावर उभे राहते. माझे मालक मेल्यापासून मालक होते तर मी रस्त्यावर कधी आले नव्हते. मी कष्ट भरपूर केलं, धुणं भांडी केलं, सगळं केलं, तरी मी अजून बी मालीची कामं करायला जाते. त्या खूप कष्टाळू आहेत आणि यांच्या कष्टाचं चीज आज असं झालं आहे की यांनी बघा स्वतःचा व्यवसाय चालू करणं ही म्हणजे खूप जिद्द आहे यांच्याकडं आणि त्यांनी ते साकार केले. आणि 1-2 वर्षात मी म्हणते ना की तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप मोठी प्रगती दिसेल. मला तुम्ही खूप असं चांगलं ह्याला काय म्हणायचं मला म्हणायला बी येत नाही. काय म्हणायचं असतं याला? कसं युट्यूबवर मी दिसते ना, मला खूप समाधान होते की जिंदगीत येऊन मी खरंच पहिल्यांदा युट्यूबवर दिसायला लागले. खरंच श्री स्वामी समर्थ. याला धन्यवाद. म्हणजे असं आधीपासून वाटत होतं की आपण कुठेही युट्यूबवर दिसावं किंवा
थोडंफार स्वतःला कुठेतरी मी कुठेतरी acting दिसावी, करून माझी मुलं नाही दिसली तरी मी तरी दिसावी, मी नाही दिसले तरी माझी मुलं दिसावी, हे मला अभिमान होता. पण मी दिसले, मला खूप अभिमान वाटतो. आणि आम्ही जस्ट इकडे चाललो होतो तर असंच आमचा योगायोग घडला बघा. होय. देव कुठूनही सगळ्यांच्या इच्छा पूर्ण इच्छा पूर्ण. करतो. तर आज यांची इच्छा पूर्ण झाली आणि मी म्हणते तुमच्या अशाच इच्छा सगळ्या पूर्ण हो. काय नाही, माझ्या या कष्टाने माझ्या मुलाला देवाने परमेश्वराने जी जी जे ह्याने मला YouTubeवर युट्यूबने माझ्या मुलाला खरंच कुठंतरी वर हात करावा, बस एवढी सगळ्यांनी आहे ना, आम्ही म्हणतो ना, प्रत्येकानेच थोडं थोडं एकमेकांकडे लक्ष द्या. लक्ष कारण द्या. खूप जण असे आहेत की ज्यांच्या मनात खूप दुःख लपलेलं आहे आणि ते वाटून घेण्यातच माणुसकी आहे. आज धन्यवाद. धन्यवाद. श्री तुमचे पण धन्यवाद. कारण थोडा वेळ का होईना मला यांच्याशी म्हणजे बोललोत आम्ही तर खूप काही माहिती अहो, पडलं. असं की मी इथं कलिंगड पहिल्यांदा इकायला माझा मुलगा सकट येत होता. मी इथं 1 वर्ष झोपत होते फुटपायरीला पहिल्यांदा. फुटपायरीला मी पहिल्यांदा, आज 4 वर्ष झालं मला धंदा करून. पहिल्या वर्षी मी 4 महिने मी इथं फुटपायरीला एकटी झोपत होते. तुमची ती मेहनत आणि जिद्द याच्या बळावर आहे ना तुम्ही जिंकला, तसं समजायचं की आयुष्य हे जिंकलेलं आहेत. आणि जिंकणं म्हणजे काय असतं ना, तर ह्याच्यातूनच माणूस जिंकत जातं. की त्यांनी आयुष्याला हार नाही मानलेली कुठे, हार म्हणजे अजून आणि बी नाही मानत. अजून पण अहो तुम्ही ह्याच्यातून तिथून इथपर्यंत आलात नाही, इथून अजून खूप पुढे जाणार. कारण जिद्द ही सगळ्यात महत्त्वाचं. अजून घरच्यांनी माझं मालक नेलं तरी मला कधी कुणी विचारलं नाही, कधी माझं दुःख सुख वाटून घेतलं नाही, कधी आम्हाला की अर्धी भाकरी आमचं मालक नेलं म्हणून कुणी घेऊन आलं. पण आम्हाला परक्याने भरपूर सहकार्य स्वामी समर्थ केलं. तेच सगळे आपले म्हणायचे आणि त्यांची आठवण आयुष्यभर नात्याने ठेवायची. नाही केली, पण आम्हाला परक्या लोकांनी सहकार्य केलं. ती स्वामी समर्थाची मी देव खूप कुठून खूप पण पाठवतो कुणाला, आभार आहे. कुठून पण देव पाठवतो कुणाला. तुम्ही ही प्रगती मी परत येते पाहिली तुमची प्रगती अजून. धन्यवाद. धन्यवाद. छान वाटलं. चला.